1972 ला वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा लागू केलेला आहे. तो कायद्याच्या बाबतीमध्ये आमची कुठलीही तक्रार नाही. मात्र तसाच एक पीक संरक्षण कायदा व्हावा आणि त्या कायद्याच्या अंतर्गत आमच्या पिकाला एकदम झड सुरक्षा मिळावी. वन्य प्राण्याला मंत्री दर्जाचं पोसावं, अगदी त्याला जे जे लागतंय ते द्यावं, आमच्या शेतात येऊ देऊ नये. बाबतीत सांगायचं म्हणल्यावर अजूनही त्याचं जी आर निघालेलं नाही. फक्त तोंडी आश्वासन दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी. जेव्हापर्यंत जी आर निघत नाही तेव्हापर्यंत कर्जमाफी झाली अशी जाहीर करता येत नाही. त्यामुळे कर्जमाफी जेव्हापर्यंत जी आर निघत नाही आणि त्याच्या जी आर मध्ये कशा प्रकारे उल्लेख होईल त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्याविषयी कळलं. आता सध्या परिस्थितीत तर कोणाचीच कर्जमाफी झालेली नाही. आणि 15ला वाढली सर बँक ऑफ महाराष्ट्र. पण तेव्हापासून मला आता शेत हरास करतो महाराष्ट्र बँकेचे 3 वेळेस नोटीस आली. ते माणसं येतात तुमचं शेत हरास करा बघा. हरभरा तेवढाच भाव आहे. शेतकरी जगाव का मराव हे सगळ्यांनी शेतकरी सगळं कर्जबाजारी हे सरकारनं केलेलं आहे. त्याच्यामुळे कर्जबाजारी आणि कर्ज. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे शेतकरी भव्य परिषद ही आज 29 मार्च भरत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहून याला संबोधित करणार आहेत. त्या अगोदर त्यांचे समर्थक हे जमलेले आहेत. तर त्याच्यामध्ये असा एक समर्थक आहे महाराष्ट्रामध्ये जे की आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांची काही मागण्या वगैरे आहेत. तर हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नाव काय सर आपलं? माझं नाव आहे डांगे विठ्ठल हरी, शेतकरी, राहणार गंगनबीड, तालुका कंधार इथला शेतकरी आहे. आणि आजच्या रोजी माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब येत असल्यामुळं एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आज मला निवेदन द्यायचं आहे. तो निवेदन असं आहे की सन 1972 ला वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा लागू केलेला आहे. तो लागू झालेला आहे. तो कायदा अगदी चांगला आहे. कायद्याच्या बाबतीमध्ये आमची कुठलीही तक्रार नाही. मात्र तसाच एक पीक संरक्षण कायदा व्हावा आणि त्या कायद्याच्या अंतर्गत आमच्या पिकाला एकदम झड सुरक्षा मिळावी आणि दोन्हीही सरकारच्या ताब्यामध्ये असलेल्या वन विभागाच्या जमिनीमध्ये वन्य प्राण्याला मंत्री दर्जाचं पोसावं, अगदी त्याला जे जे लागतंय ते द्यावं, आमच्या शेतात येऊ देऊ नये. कारण आमच्या दिवसा बसता येईना आणि रात्री झोपता येईना अशी परिस्थिती झालेली आहे. तुमच्या परिसरामध्ये हरभरा आहे, त्याच्यानंतर टाळकी ज्वारी आहे, सोयाबीन आहे, मक्का आहे, तुरी सुद्धा अगदी कमी होतात. म्हणून या महाराष्ट्राच्या 288 आमदारांना विनंती आहे आणि शिंदे साहेबाला सुद्धा विनंती आहे की इथून मुंबईत गेल्याच्या नंतर एक तातडीची बैठक बसवा आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं पीक संरक्षण कायद्याची तयारी सुरू करा. जसं मध्य प्रदेशामधले सगळे वन्य प्राणी उचलले. मी कर्नाटकमध्ये गेलो होतो. कर्नाटकमध्ये सुद्धा त्रास देणारे प्राणी हे सगळे सरकारनं पोषण्याची तयारी ठेवलेली आहे. म्हणून याच्या पुढे सुद्धा आपण संघर्ष करायचा आहे. म्हणून फॉरेस्टरचा नंबर हा 1926 हा नंबर आहे. त्याच्यावर ऑनलाईन तक्रार करता येते. प्रति ऑनलाईन तक्रार बऱ्याच भाऱ्याती लागत नाही. म्हणून आपली आजच्या निवेदनामध्ये मागणी आहे की बाबा ती एक हेल्पलाईन म्हणजे आम्ही दिलेला अर्ज स्वीकारावा आणि आमच्या शेतातलं लवकरात लवकर बघावं. वन विभागाचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो सध्याला चालू नाही असे त्यांचं मत आहे. तर सध्याच्या महायुतीच्या सरकारने जो शेतकरी कर्जमाफी केलेली आहे तर त्याच्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना आपण विचारूया, कार्यकर्त्यांना विचारूया की त्याचा कशा प्रकारे आपल्याला आणि शेतकरी नागरिकांना कशा प्रकारचा फायदा होत आहे. नाव काय आपलं? सूर्यकांत गज्जलवार. कर्जमाफीला काही अटी आणि शर्ती लावत आहेत. कर्जमाफीच्या बाबतीत सांगायचं म्हणल्यावर अजूनही त्याचं जी आर निघालेलं नाही. फक्त तोंडी आश्वासन दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी. जेव्हापर्यंत जी आर निघत नाही तेव्हापर्यंत कर्जमाफी झाली अशी जाहीर करता येतच नाही. त्यामुळं कर्जमाफी जेव्हापर्यंत जी आर निघत नाही आणि त्याच्या जी आर मध्ये कशा प्रकारे उल्लेख होईल त्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना त्याच्याविषयी कळल. आता वडील वेगळं होत्या, वडील वारले, 14ला कर्ज उचलले आणि 15ला वारले सर बँक ऑफ महाराष्ट्र. पण तेव्हापासून मला आता शेत हरास करतो महाराष्ट्र बँकेचे 3 वेळेस नोटीस आली. ते माणसं येतात तुमचं शेत हरास करता बघा. तुम्ही खावलेले की नाही? अरे बाबा खावलेलं, पण बाप वेगळं होता, त्यानं वारला. आता मी काय करू? मी कसं भरू? मी लहान लेकर आहेत छोटे त्याला घेऊन पोसत मी मजुरीनं काम करून पोट भरून घेते की आम्ही. थोडंसं शेत होतं साहेब. आता मिळाले शेत खावला. आता तुम्ही शेत खावला की नाही तुम्हीच भरावं लागते असं. आणि मी पैसे उचललोय नाही आणि खालोय नाही, माझी इच्छा नाही भरायची. बाप वारला मी कसं भरू? आता सरळ असं माझं म्हणणं आहे. पण ते मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडून की ते जे की पूर्ण झाले पाहिजे?
आमचे सर्व टोटल महाराष्ट्राचे पूर्ण सर्वच नजरा फक्त शिंदे साहेबाकडेच लागलेले आहेत, कारण की एवढं काही शिंदे साहेब एवढं केलेत, अजून करतील ह्या आशापोटी मागच्या विधानसभेला एक हाती निवडून दिलेत. तर सर्व महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर एवढी इच्छुक आहेत की त्यांनी कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्यांच्यावर एवढं प्रेम आहे, एवढं जीव आहे की अजून साहेब होतात आणि आपलंच हित फक्त शिंदे साहेबच करू शकतात. त्यांना त्यांच्या म्हणजे जनतेमध्ये त्यांची मानसिकता, त्यांना आत्मविश्वास शिंदे साहेबाबद्दल एवढं सुंदर वाटायलं की असा महाराष्ट्रामध्ये असा कोणताच नेता आज राहिलेला नाही. फक्त शिंदे साहेबाशिवाय त्यांच्याशिवाय व्यतिरिक्त कोणीच नाही. आज जे शेतकरी मेळावा आहे त्या निमित्तानं आम्ही इथं देगलूरहून सर्व शिवसैनिक हजारोच्या संख्येने लोह्याला निघालो आहेत. तर आज शेतकरी परिषदातर्फे तिथं लोह्याला मग तिथं आपलं TRS पक्षाचे जे महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत, टोटल महाराष्ट्राचे पदाधिकारी एकतर्फे आपल्या शिवसेनेमध्ये शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला बघून त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून एवढं आत्मविश्वासानं टोटल महाराष्ट्र पूर्व त्यांच्या पाठीशी आहे. आज एवढं मोठं मेळावा आहे, त्या मेळावा निमित्त पूर्ण तिथं पक्षप्रवेश आहे, मेळावा आहे, फक्त शिंदे साहेबाला बघूनच आहे. असं काय वाटते तुम्हाला, का एकनाथ शिंदे हे तुमची अपेक्षा पूर्ण करतील? आम्हाला अपेक्षा आहे साहेब, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असता वेळेस आम्ही चांगलं नेतृत्व केले त्यांनी, म्हणून आम्ही भाजपमध्ये होत्या. आम्हाला भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब बोलले काय, आम्ही सरसगट 7-12 कोरा करू हे आश्वासन दिलेलं होतं. आणि सरसगट हे आता काय, आता सरकार आल्यानंतर सगळे अटी टाकू लागले आणि हे आम्हाला काही योग्य वाटणं चालेल म्हणून आम्ही शिंदे गटात प्रवेश केलेला आहोत. शेतकऱ्याला फक्त हमी भाव द्यायचा, आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आम्हाला तुमच्या. असं आहे, शेतीवर अवलंबून आहे असल्यामुळं शेताला कसं आहे, पाऊस पडो किंवा हे असून नुकसान होलेलं आहे. त्याची काय करलेत, विमा काढत, विमा कोणाला चटपून जे पैसे देऊ लागलेत ते काही उपयोगाचे नाहीत. कर्ज माफ करतो आश्वासन आहेत खाली कोरडे, काय बँकेला GR नाही, काहीच नाही. मग ते करण्यापेक्षा न दिलेलं परवडल्यासारखं करवले ती, म्हणजे दिशाभूल करले शेतकऱ्याची. फक्त मतदान 8चं टाइम आले की तुमची कर्जमाफी करू, नंतर काय बी नाही. शेतकऱ्याला फक्त डोळे पुसून वाट लावलेलं. आजच्या सभेमधून तुम्हाला काय साहेबांनी जे लाडक्या बहिणीचं केलं तसं शेतकऱ्याचं बी शिंदे साहेबांनीच करतील असं आश्वासन असल्यामुळे शिंदे साहेबांच्या याच्यासाठी आले आम्ही. अरे होना चाहिए हमारे को शिंदे साहब जैसा बाग होना. अरे जितना दिल में राग है वैसा राग होना. रागात बोलत असतील हरकत नाही शिंदे साहेब, पण वाघासारखं धाडशी निर्णय घेतात. अरे लाडक्या बहिणीची काय अवस्था होती, लाडक्या बहिणी सक्का भाऊ असून 100 एकर जमीन खातोय बहिणीच्या बापाची, पण 1 रुपयाची चोळी काकर करत नाही. आमचा भाऊ लाडक्या बहिणीचा भाऊ शिंदे साहेब बहिणीच्या पाठीशी आहे, ठामपणे महिन्याला 2000 रुपये देतो. वागे बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले. तर हे संतांचं म्हणणं आहे. तुम्ही साहेब, आम्ही सुद्धा BJPचे कट्टर होतो. माझं तर किती गावासोबत किती वेळेस भांडण, प्रत्येक जणांसंग भांडणं. कारण का मला बघलं हा BJPचा आहे म्हणून कितीतरी काहीतरी बोलायचे, पण मी एकालाही बोलून न देता प्रत्येकाला तोंड देत आतापर्यंत आलो. पण उलट्याचं सुलट होऊन गेलं. रिन्यू केलं त्याचा काही माफ नाही आणि ते भी माफ नहीं. इधर ना उधर घटका ना घर का घाटका, इधर ना उधर बीच में अदर. ऐसा है साहब, देवेंद्र जी साहब, तुम्हें हमारे को अच्छा है, लेकिन ये क्या हो रहा है, तुम बात कर रहे एक चल रहे एक, इसलिए हमारे को आपसे आप ये तारीख से 29 तारीख 3रा महीना 2026 ये दिन में हम लवा तालुके में लवे में जा रहे हैं. सब देगलूर की तमाम जनता जा रही है. इसलिए तुम बोले तो ऐसा नहीं चल रहे. इसलिए हमारे को शिंदे साहब में शामिल होना है, शिंदे साहब के हृदय में बैठना है. अरे भगवान राम जी के, भगवान हनुमान जी के हृदय में जैसा राम बैठा है, साहब तुम हमारे हृदय में बैठो. हम तुम्हारा आशीर्वाद लेना हमारा काम नहीं है, हमारा आशीर्वाद ले लो तुम. क्यों का तुमच्या आशीर्वादाची गरज नाही शिंदे साहेब, आम्हाला आमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी जी शेतकरी योजनेची घोषणा केली त्याची काय अंमलात देताना दिसत नाही? अंमलात आलेली नाही. करूत अशा प्रकारचं आश्वासनं देत आहेत, पण अजून काही बँकेला कुठल्याही प्रकारचं ठराव आलेला नाही. हे शेळी पालनासाठी कुठं जायला कुठं जागे वगैरे नाहीत, काही नाहीत, कुठं नाही. त्याच्यामुळे कुठं जावं तरी मुश्किलच होऊन गेले. त्याच्यामुळे जाता जास्त असल्यामुळे आम्हाला शेळी पालन सुद्धा पूर्ण करता येत नाही, किंवा तुम्ही देतो म्हणलेले आश्वासनाचे ते मेंढपाळ बी दिले नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला हे त्रास व्हायला आणि कुणा शेतीमध्ये काही पिकायला तयार नाही. आणि शेळी पालनचे तुम्हाला पैसे भेटले नाहीत का अनुदान? नाही काही मिळालं नाहीत. आणि एकतर शेतीमधलं आमदा ह्या वर्षी पूरक आलं भलतं,
पुरामुळे आम्हाला शेळ्या बाहेर काढता येण्या गेले आणि पुढे नेता येण्या गेले आणि त्यातल्या त्या गुजरल्या त्यासोर काही मेले काय त्याच्यातले काही आम्हाला 5 पैसे मिळाले नाहीत, काही नाही, कुगळ नाही. आजच्या सभेमधून तुम्हाला एकनाथ शिंदेकडून काय अपेक्षा आहेत? आम्हाला अपेक्षा ह्याची एकच आहे की शेळी पालनासाठी जे आमचे मेलेले केलेले जे असतात किंवा त्यांचं दवाखान्यासाठी म्हणून जे असते ते सर्व काही द्यावं किंवा दवाखाना एखादं काढावं.